हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया प्रॅक्टिकल 1. ड्रॉइंग लाईन्स विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट्स. आपल्याला लाईन्स काढायचे आहेत ऑब्जेक्ट्सच्या साहाय्याने, जसं की स्केल. 1. प्लेस ए रुलर ऑन ए शीट ऑफ पेपर. एक रुलर घ्या तुमची, म्हणजे स्केल शीट ऑफ पेपरवरती ठेवा अशी. होल्ड इट फर्मली, असं व्यवस्थित पकडा. अँड ड्रॉ ए लाईन, आणि एक अशी लाईन काढा. ओके, ही अशी तुम्ही लाईन काढली, बरोबर. नेक्स्ट, टेक ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट शेप्स लाईक अ डाईस, म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट शेप्सचे ऑब्जेक्ट्स घ्या. लाईक म्हणजे कोणकोणते? डाईस, हा पहा डाईस. ए कॉइन, हा कॉइन. बँगल, अ बँगल. ए मॅच बॉक्स, इट्सेट्रा. पुढे काय करायचं आहे? प्लेस द ऑब्जेक्ट्स ऑन ए पेपर. पेपरवरती ठेवा असे. होल्ड देम फर्मली, त्यांना फर्मली होल्ड करा असं. आणि ड्रॉ लाईन्स, जशी आता आपण काढली तशी. बाय मुव्हिंग युअर पेन्सिल, तुमची पेन्सिल मूव्ह करून अलॉंग द एजेस ऑफ दिस ऑब्जेक्ट्स, म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या एजेस सोबत, म्हणजे ही एज आहे ना त्याची, तर त्याच्यासोबत मूव्ह करून. मग पहिला आहे तो डाईस. आता अ डाईस, हा आपला डाईस आहे खेळण्यातला. तर त्याला आपल्याला काय करायचं आहे? तो असा फर्मली पकडा आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला इथे अशी लाईन काढायची, बरोबर. तसंच पुढे आहे ते कॉइन. तुम्ही तुमच्याकडील एक कॉइन घ्या, असा इथे ठेवा. आणि त्याच्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये अशी लाईन काढा त्याच्यासोबत. आपल्याला ही कर्व लाईन मिळेल आणि ॲक्च्युली ती गोल आहे, म्हणजे सर्कल तयार होईल. असं तुमच्या मोकळ्या जागेमध्ये काढू शकता तुम्ही. अ बँगल, मग एक असं बँगल घ्या, लहान मोठं घरातलं तुमचं, दीदीचं, मम्माचं, आणि अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करा. किंवा एक मॅच बॉक्स घ्या आणि मॅच बॉक्स घेतल्यानंतर त्याच्या साहाय्याने अशी लाईन काढा. हे पहा, अशा पद्धतीने. समजलं? नेक्स्ट काय आपल्याला सांगितलं आहे? ड्रॉ ए लाईन जस्ट बाय हँड, म्हणजे फक्त तुमच्या हाताने काढायचे. म्हणजे आता आपण ऑब्जेक्ट्स वापरले ना वेगवेगळे, तर ते वापरायचे नाहीत, फक्त हाताने. विदाउट द हेल्प ऑफ एनी डिव्हाइस, काही डिव्हाइस वापरायचे नाही. म्हणजे अशा पद्धतीनं अशी फक्त तुमच्या हाताने लाईन काढायची. नेक्स्ट काय सांगितलंय त्यांनी? हे पहा, टाई ए स्टोन, म्हणजे एक दगड घ्या. अँड ॲट वन एंड ऑफ थ्रेड, म्हणजे थ्रेड, असा थ्रेड घ्या, दोरा, आणि त्याच्या एका बाजूला तुम्ही टाय करा, स्टोन म्हणजे दगड बांधा. आता आपण इथे दगडाच्या ऐवजी एक बँगल बांधतोय. अँड हँग इट फ्रॉम हुक, म्हणजे हुकला असं हँग करा, म्हणजे असं हँग करत ठेवा. मी इथे हँग केलेलं आहे. तर विच टाईप ऑफ लाईन डू यू गेट, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची लाईन मिळाली? तर मी इथे हँग केलं, बरोबर आहे. हे इथं हे असं बांधलेलं आहे, हे बँगल आहे आणि ही त्याला स्ट्रिंग आहे. तर त्याच्यानंतर हे असं हँग केल्यानंतर हे असं मला लाईन मिळाली, ती अशी. ही लाईन कोणती मिळाली? व्हर्टिकल लाईन मिळाली. म्हणून आपण इथे टिक करूया, ए व्हर्टिकल लाईन. तर तुम्ही हे करून पहा. नंतर काय करायचं आहे? टाई स्टोन ॲट वन एंड ऑफ थ्रेड, म्हणजे तुमचा दोरा घ्या आणि त्याच्या एका एंडला तुम्ही स्टोन बांधा. आता इथे मी स्टोनच्या ऐवजी बँगलच बांधली. नंतर काय करायचं आहे? कीप द स्टोन अंडर युअर राईट फूट. आता तुमचा राईट फूट घ्या, म्हणजे हा राईट फूट. तर स्टोनच्या ऐवजी मी बँगल घेतला आणि तो बँगल इथे बँगलवरती असा राईट फूट ठेवला असा. त्याच्यानंतर होल्ड दी अदर एंड ऑफ थ्रेड, म्हणजे तुमचा हा अदर एंड थ्रेडचा तो हातात पकडा. अँड स्ट्रेच इट
टू युअर लेफ्ट साईड, म्हणजे या लेफ्ट साईडला इकडे, तर स्ट्रेच करा असा केला. विच टाईप ऑफ लाईन डू यू गेट, ही कोणती लाईन मिळाली, तर हॉरिझॉन्टल लाईन, स्लिपिंग लाईन. इथे टिक करूया आपण. ओके, बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.